गुड मॉर्निंग. आज आपण अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांच्या भूविज्ञानातील संकल्पना या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट हे जर्मनीतील एक ख्यातनाम भूगोलशास्त्रज्ञ होते. हम्बोल्ट यांनी भूविज्ञानाबरोबरच इतर अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. त्याचबरोबर जगातील अनेक देशांचा प्रवास केला. त्यांच्या या अध्ययनातून व निरीक्षणातून भूविज्ञानातील अनेक संकल्पना त्यांनी मांडलेल्या असून त्यांचे अध्ययन व संशोधन हे बहुविद्याशाखी असल्याने त्यांच्या संकल्पना अतिशय व्यापक व सर्वस्पर्शी स्वरूपाच्या आहेत. हम्बोल्ट यांची पहिली संकल्पना भूपृष्ठ हे मानवाचे वसतिस्थान, अर्थ सरफेस ॲज द होम ऑफ मॅन. हम्बोल्ट यांची ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असून पृथ्वीचा किंवा भूपृष्ठाचा अभ्यास मानवाचे वसतिस्थान या दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजेच भूविज्ञानाच्या अभ्यासामध्ये मानव हा केंद्रबिंदू असतो. भूपृष्ठावरती मानवाच्या ज्या ज्या क्रिया प्रक्रिया चालतात त्या नैसर्गिक घटकांना अनुसरून असतात आणि त्यांचे अध्ययन हे भूविज्ञानामध्ये होणे गरजेचे आहे. निसर्ग हा नेहमीच मानवावरती नियंत्रण ठेवत असतो. मानवाने कितीही प्रगती केली तरी सुद्धा मानवाला निसर्गाच्या अधीन राहूनच आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. मानव सुद्धा निसर्गाच्या सर्व क्रियांना प्रतिसाद देत असतो. हम्बोल्ट यांची भूविज्ञानातील ही जी संकल्पना आहे कार्ल रिटर यांच्या संकल्पनेशी मिळती जुळती असून हम्बोल्ट यांच्या नंतर सुद्धा अनेक भूगोल तज्ञांनी ही संकल्पना मान्य केली. दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे जगाच्या स्थानीय वितरणाचे विज्ञान. भूविज्ञान हे जगाच्या स्थानीय वितरणाचे विज्ञान आहे किंवा जिओग्राफी इज अ सायन्स ऑफ स्पॅशल डिस्ट्रीब्युशन ऑफ द वर्ल्ड. हम्बोल्ट यांनी जगातील अनेक देशांच्या सफरी केल्या. त्या प्रवासातील निरीक्षण आणि अध्ययनाच्या आधारे त्या प्रदेशातील मानवी जीवन आणि त्या ठिकाणची प्राकृतिक परिस्थिती यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला. जगातील विविध प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीनुसार किंवा त्या ठिकाणच्या प्राकृतिक वैशिष्ट्यानुसार मानवी क्रिया कशा बदलत गेलेल्या आहेत किंवा मानवी क्रियामध्ये कसा बदल झालेला आहे याचा अभ्यास केला. ते मानवी क्रिया बदलतात म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशांमधील मानवी जीवन, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील मानवी जीवन यामध्ये जो बदल आहे हा बदल हा त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार झालेला आढळतो किंवा त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार झालेला दिसतो. हा अभ्यास करून हम्बोल्ट यांनी ही जी संकल्पना मांडली. हम्बोल्ट यांची स्थानीय वितरणाची ही जी संकल्पना आहे भूविज्ञानातील एक मूलभूत संकल्पना असून त्या आधारेच संपूर्ण भूविज्ञानाचा विकास झालेला आहे. या संकल्पनेमुळेच भूविज्ञानाला एक क्रमबद्ध विज्ञानाचे किंवा इंग्रजीमध्ये सिस्टमॅटिक सायन्स हे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. या शास्त्रामध्ये केवळ प्राकृतिक किंवा भौतिक घटकांचे अध्ययन केले जात नसून ज्या ज्या मानवी क्रिया होतात त्या सर्व क्रियांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. पुढची जी संकल्पना
सर्वसामान्य भूविज्ञानाचे नाव प्राकृतिक भूविज्ञान. अलेक्झांडर हॉन हम्बोल्ट यांच्यापूर्वी अनेक भारतीय, ग्रीक, रोमन, अरब आणि जर्मन भूवैज्ञानिकांनी खगोलशास्त्र व भूविज्ञानाला एकच मानलं होतं. मात्र हम्बोल्ट यांनी खगोलशास्त्र आणि भूविज्ञान हे दोन भाग केले आणि भूविज्ञानामध्ये वनस्पती, हवामान, वातावरण, ग्रहगोल व मानव यांच्या अभ्यासाचा समावेश केला. त्यानंतर भूगोलाचे दोन विभाग पाडले. एक म्हणजे प्राकृतिक भूविज्ञान किंवा प्राकृतिक भूगोल आणि दुसरा मानवी भूगोल. हम्बोल्ट यांची ही जी संकल्पना आहे ती म्हणजे सर्वसामान्य भूविज्ञानाचे नाव प्राकृतिक भूविज्ञान. पुढची संकल्पना, भूविज्ञान हे परस्पर संबंधाचे अध्ययन. जिओग्राफी इज द स्टडी ऑफ रिलेशन. निसर्गातील प्रत्येक घटक हा परस्परावलंबी आहे. निसर्गातील सर्व घटक हे परस्परावलंबी असून त्यामध्ये एक प्रकारचा घनिष्ठ सहसंबंध आहे. एका घटकावरती दुसरा घटक अवलंबून असतो किंवा दोन घटकांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सहसंबंध असतो. सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून जसं वर जाऊ तसं तापमानामध्ये बदल होतो किंवा तापमान कमी होत जातं. किंवा एखाद्या प्रदेशातल्या उंचीचा जर विचार केला किंवा उंची या घटकाचा जरी विचार केला तरी सुद्धा उंचीनुसार तापमानामध्ये बदल होतो आपण सहज म्हणतो. किंवा उंचीनुसार एखाद्या त्या प्रदेशातील भूमी उपयोजन असेल, कृषी उपयोजन असेल किंवा त्या प्रदेशातील आर्थिक विकास असेल किंवा व्यवसाय असेल यामध्ये सुद्धा बदल होतो. म्हणून मैदानी प्रदेशातील शेती प्रकार किंवा मैदानी प्रदेशातील पीक पद्धती आणि पर्वतीय प्रदेशातील पीक पद्धती यामध्ये बदल असतो. मैदानी प्रदेशातील आर्थिक विकास आणि पर्वतीय प्रदेशातील आर्थिक विकास यामध्ये सुद्धा बदल असतो. यामुळे हम्बोल्ट यांनी या संकल्पनेचा अभ्यास करत असताना भूविज्ञानामध्ये भूपृष्ठ व मानव तसेच जैविक अजैविक घटक आणि मानव व निसर्ग यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास हा समाविष्ट केलेला आहे. पुढची पाचवी जी संकल्पना आहे ती म्हणजे जागतिक घटना दृश्यांचे आकलन. भूविज्ञानामध्ये जगातील विविध घटना दृश्यांचा अभ्यास होतो. भूपृष्ठावरती किंवा पृथ्वी तलावरती ज्या ज्या घटना होतात त्या सर्व घटना आणि त्यांचा अभ्यास भूविज्ञानामध्ये समाविष्ट असतो. त्यामुळं भूविज्ञानाच्या अभ्यासामुळं किंवा भूविज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे सर्व घटनादृश्यांचा बोध आणि त्याचं आकलन होतं. भूविज्ञानामुळे भूतलावरती ज्या वेगवेगळ्या घटना आहेत किंवा जी घटनादृश्य आहेत ती का घडतात, त्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे त्याचं अध्ययन होतं. एकंदरीत एखाद्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो तर एखाद्या प्रदेशामध्ये दुष्काळ पडतो. या पाठीमागची जी कारणे आहेत ही कारणे शोधण्याचं काम किंवा त्या कारणांचा बोध त्याचं आकलन
हे भूविज्ञानाच्या अभ्यासामुळे आपल्याला होतं. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे भूविज्ञानातील घटना दृश्यांची विषमता. अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांनी भूविज्ञान आणि इतर क्रमबद्ध विज्ञान हे वेगवेगळे केलेले आहे. किंवा हम्बोल्ट भूविज्ञानाला इतर क्रमबद्ध विज्ञानापासून वेगळे मानतात. कारण क्रमबद्ध विज्ञानामध्ये जी घटनादृश्य अभ्यासली जातात त्यामध्ये एक परस्पर समानता किंवा समरूपता आढळते. कोणत्याही सामाजिक शास्त्रातली एखादी घटना असेल किंवा नैसर्गिक शास्त्रातली एखादी घटना असेल त्यामध्ये एक प्रकारची समानता असते. उदाहरणार्थ रसायनशास्त्रामधला एखादा प्रयोग असेल आणि त्याच्यातून काढलेले निष्कर्ष असतील. तो प्रयोग कधीही केला, कोणत्याही ठिकाणी केला, त्याचे जे निष्कर्ष येतात त्यामध्ये एक प्रकारची समानता किंवा समरूपता आढळते. मात्र भूविज्ञानामध्ये ज्या घटना अभ्यासल्या जातात त्या घटना सर्व ठिकाणी समान नसतात, त्यांच्यामध्ये विषमता आढळते. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे तापमान आढळतं तेच ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळत नाही. किंवा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ज्या मानवाच्या क्रिया आढळतात किंवा त्या क्रियांचं जे स्वरूप असतं तशाच प्रकारचं स्वरूप हे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आढळत नाही. म्हणून एकंदरीत भूविज्ञानामध्ये जी घटनादृश्य अभ्यासली जातात त्या घटनादृश्यामध्ये एक प्रकारची भिन्नता आढळते. हेच अध्ययन हम्बोल्ट यांनी या संकल्पनेमध्ये केलेलं आहे. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे निसर्गाची एकात्मता, युनिटी ऑफ नेचर. हम्बोल्ट यांच्या मते विश्वात निसर्गाची एकात्मता आहे. निसर्गाच्या एकात्मतेचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांनी त्यांचा जगप्रसिद्ध जो ग्रंथ आहे कॉस्मॉस किंवा कॉस्मोग्राफी त्याच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा निसर्गाच्या एकात्मतेचा किंवा विश्वात निसर्गाची एकात्मता आहे हे वर्णन केलेलं आहे. हम्बोल्ट यांनी जो प्रदीर्घ प्रवास केला किंवा ज्या शोध मोहिमा केला त्यावरून त्यांच्या लक्षात आलं निसर्गातील घटना ह्या वेगवेगळ्या जरी वाटत असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक एकरूपता आहे. या एकरूपतेचा किंवा सुसूत्रतेचा भूगोलशास्त्रज्ञाने अभ्यास करणं गरजेचं आहे. अगदी कार्ल रिटर यांचा जरी विचार केला, कार्ल रिटर यांची सुद्धा विविधतेत एकात्मता ही जी संकल्पना आहे तीच हम्बोल्ट यांच्या या संकल्पनेशी मिळती जुळती असून हम्बोल्ट यांनी ही जी संकल्पना मांडलेली यामध्ये विश्वात विविधता जरी असली किंवा विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे जे घटक असले तरी सुद्धा त्यामध्ये एक एकात्मता आहे. निसर्ग हा एक चलकार असून निसर्गामध्ये सर्व गोष्टीचे एकत्रीकरण केलं जातं. म्हणजे एकंदरीत भूतलावरती किती असमानता असली तरी सुद्धा केवळ निसर्गामुळे एकात्मता किंवा एकरूपता येते हे
हम्बोल्ट यांचं मत होतं. आठवी संकल्पना, निसर्ग व नैसर्गिक प्रदेशाची संकल्पना. हम्बोल्ट यांनी ही संकल्पना मांडत असताना या संकल्पनेमध्ये मानव आणि मानवाच्या कार्याचा समावेश केलेला आहे. ही संकल्पना मांडत असताना हम्बोल्ट यांनी निसर्गाला प्रथम स्थान आणि मानवाला दुय्यम स्थान दिलेले आहे. त्यांच्या मते निसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ असून मानवाला निसर्गाच्या बाहेर राहून आपले जीवन जगता येत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, मानवाने प्रगतीची कितीही शिखरे उभा केली किंवा शिखरे पार केली, तरी सुद्धा निसर्गाला अधीन राहूनच आपल्याला जगावं लागतं किंवा निसर्गानुसारच आपल्या क्रिया कराव्या लागतात. एकंदरीत ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांनी दक्षिण अमेरिकेचा जो दौरा केला, या दौऱ्यामध्ये अमेझॉन खोऱ्यातील जी निरीक्षणे केली, याशिवाय जगातील वेगवेगळ्या प्रदेशाचे दौरे करून त्या दौऱ्यातील निरीक्षणे आणि अध्ययन याच्यातून जो त्यांना अनुभव आला, त्या अनुभवाच्या आधारेच हम्बोल्ट यांनी ही संकल्पना मांडली. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे तत्वज्ञानीय दृष्टिकोन. अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांच्या मते पृथ्वी हा विश्वाचा एक अविभाज्य घटक असून पृथ्वीवरील सर्व गोष्टी परस्परावलंबी आहेत. पृथ्वीवर ज्या ज्या क्रिया किंवा ज्या ज्या घटना घडतात, त्या घटनांमध्ये एक प्रकारचा सहसंबंध आहे. हम्बोल्ट यांचा हा जो तत्वज्ञानीय दृष्टिकोन आहे, यामध्ये पृथ्वी आणि संबंध विश्वाचा अंतर्भाव केलेला आहे. एकंदरीत अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांच्या ज्या आपण संकल्पनांचा अभ्यास केला, या संकल्पनावरूनच अलेक्झांडर हॉर्न हम्बोल्ट यांचं भूगोलशास्त्रातील जे योगदान आहे, हे योगदान आपल्या लक्षात येतं.